चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनचे बटन पण प्रेस करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। नमस्कार मित्रांनो, मी विशाल आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। तर आम्ही सर्व सहकारी आमचा प्रोजेक्ट संपून निघालो आपापल्या घरी जाण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघू शकता। तर आमचा प्रवास होणार होता कारंजा शहर ते छत्रपती संभाजीनगर मार्गे नाशिक, आणि ह्याच बस स्टॉपवरनं आमची बस लागणार होती, त्यामुळे बसला बिलकुलच गर्दी नव्हती। आमच्या बसचे कंडक्टर एकदम जॉली माणूस होता। हैप्पी जर्नी आपको और आपके पूरे परिवार को, हैप्पी होली। धन्यवाद आपको भी, थैंक यू। आणि आता आम्ही पोहोचलो वाशिम शहरात। माणसानं जातीचा आणि समाजाचा कधी गर्व करू नये, माणसानं फक्त माणुसकी जोपासली पाहिजे या हिशोबानं। कारण माणसानं माणुसकी जोपासली म्हणजे जात संपुष्टात येते, पक्षपात संपुष्टात येते। प्रत्येकाने अशी विचार ठेवायला पाहिजे। कंडक्टर साहेबांसोबत चर्चा करत असताना त्यांनी काही विचार मांडले, आणि ते म्हणजे माणसाने माणुसकी जपली तर जात संपुष्टात येते, पक्षपात संपुष्टात येतो, आणि म्हणूनच सर्वांनी माणुसकी जपली पाहिजे। 2 तासाच्या प्रवासानंतर आमची बस थांबली जेवणासाठी हॉटेल अमृता या ठिकाणी। हॉटेलची बसण्याची व्यवस्था छान प्रशस्त होती। माझा सहकारी मिलिंद आणि मी थाळी ऑर्डर करण्याचं ठरवलं, आणि बघता बघता थाळी पण आली। थाळीमध्ये होतं पनीर भाजी, दाल मखनी, शेवभाजी, राईस आणि रोटी, आणि सोबत कांदा व पापड। आम्ही दोघांनी पण छान पोटभर जेवण केले, आणि थाळी पण छानच होती। जेवण झाल्यानंतर मी जसा बसमध्ये येऊन झोपलो तर डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरलाच उठलो। आत्ता इथनं आम्ही ट्रॅव्हल्स बुक केली होती, परंतु काही कारणास्तव ती कॅन्सल झाली। मग छत्रपती संभाजीनगर ते नाशिक कॅब बुक केली आणि चालू झाला प्रवास। आणि खऱ्या अर्थाने आपल्या राज्याच्या विकासासाठी येणाऱ्या काळात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या समृद्धी महामार्गावरनं जाण्याची संधी भेटली। याबद्दल टीव्हीवर खूप बघितलं, ऐकलं होतं, परंतु खऱ्या अर्थाने समृद्धी नावाला शोभेल असाच हा महामार्ग आहे। प्रवास करताना समजलं जितके ह्या महामार्गाचे फायदे आहेत त्याचबरोबर काही तोटे देखील आहेत, त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण गाडी सुरक्षित चालवा। आपण जेव्हा आपलं घर सोडून असं बाहेर जातो ना, तेव्हा आपल्या घरची, आपल्या गावाची, आपल्या माणसांची आठवण येते, आणि माझ्यासोबत पण तेच घडलं। आज असाच प्रवास करताना काही विचार आले, ते आपल्यासमोर मांडतो। नको मला राहायला महाल, माझी झोपडीच मला प्यारी, बाहेरच्या या जगातल्या माणसांपेक्षा आपल्या माणसांची बातच काही न्यारी। बाहेरच्या या जगात सर्व काही मिळेल, पण आपल्या घरी येणारी ती निवांत झोप मात्र नसेल, निवांत झोप मात्र नसेल। आणि आत्ता वाजले आहे पहाटेचे 3, आणि आम्ही फायनली पोहोचलो आपल्या हक्काच्या नाशिक द्वारका या ठिकाणी। पोहोचल्यानंतर छान मस्त चहा घेतला। या ठिकाणी आपल्याला 24/7 सर्व मिळेल इतकं मात्र नक्की। आणि नंतर द्वारका ते आपला साकोरा फाटा असा प्रवास केला। आपले नाशिक शहर दिवसाचे जितके सुंदर तितकेच रात्रीचे पण। साकोरा फाटा पोहोचल्यानंतर मोठ्या बंधूंना कॉल केला
तो पण लगेच पोहोचला आणि फायनली पोहोचलो मग गावात. माहीत होतं आमचा शिरो माझी वाटच बघत असणार. गाडीचा आवाज ऐकल्यानंतर लगेचच गाडीकडे धावत आला आणि त्याला झालेला आनंद तुम्ही बघू शकता. घरी पोहोचल्या शिरो आणि काळी धावतच माझ्याकडे आले. नेहमी माझ्यासोबत असणारे ते त्यांना 4 दिवसांपासून मी दिसलो नव्हतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.